अवघा रंग एक झाला असं म्हटलं की विठुरायाची सावळी मूर्ती आणि त्यात एकरूप झालेले लाखो वारकरी हे दृश्य आपोआप डोळ्यासमोर येतं. धर्म जात पंथ विसरून खरंखुरं एक होणाऱ्या या वारकऱ्यांमध्ये शिवभक्तांचं प्रमाणही मोठं असतं. म्हणजे विठ्ठल भक्ती करणारे आणि शिवाची भक्ती करणारे म्हणजे शैवपंथीय आणि वैष्णवपंथीय हे लोक उत्साहाने या वारीत सामील होतात. विठ्ठलाला पांडुरंग म्हटलं जातं, मात्र या नावामागील कारण आपल्याला माहीत आहे का? त्याचप्रमाणे विठुरायाच्या डोक्यावर असलेलं शिवलिंग याबद्दलही आपल्याला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊ या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. असं म्हणतात, पंढरपुरी विठुरायाचं आगमन झालं आणि भक्तांसह देवतांनाही त्यांची ओढ लागली. सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आषाढीला अनेक देवांनी आपला मोर्चा पंढरपूरला वळवला. त्यातच पहिला क्रमांक लागला तो भगवान शंकराचा. अर्थातच भगवान शंकर आपल्या संपूर्ण कुटुंबासह विठुरायाच्या दर्शनाला निघाले. माता पार्वती, कार्तिकेय, बाल गणेश, नंदी हे सर्वजण पंढरपुरी दाखल झाले. मात्र तिथे असलेल्या प्रचंड गर्दीतून वाट काढताना त्यांचा निभाव लागेना. अहोरात्र चालल्यानंतर अखेर माता पार्वती दमल्या आणि मंदिराच्या मागील बाजूस आल्यानंतर त्यांनी आता पुढे चालणं शक्य नसल्याचं सांगितलं. याचंच प्रतीक म्हणजे आजही मंदिराच्या मागच्या बाजूला पद्मावती मंदिर आढळून येतं. उरलेल्या सर्वांनी मंदिराकडे प्रस्थान केलं. मात्र महाद्वार घाट येथील हनुमान मंदिराजवळ येताच नंदीलाही चालणं अशक्य झालं. ही गोष्ट सिद्ध करणारी बाब आजही मंदिरात आढळून येते. ती म्हणजे असे एकमेव मंदिर हनुमानाचे की ज्यासमोर नंदी आढळतो. उर्वरित सर्व मंदिरांमध्ये म्हणजे सर्व शंकराच्या मंदिरासमोरच नंदी विराजमान असतो. अखेर गणपती आणि भगवान शंकर हे दोघेही पुढे आले. मात्र महाद्वाराच्या समोरच गणपतींनीही थकल्याचं सांगितलं आणि आजही गणेशाची आराधना इथेच केली जाते. भगवान शंकर अखेरीस एकटेच गाभाऱ्यात शिरले. देवादिदेव शंकर भगवानांना पाहून विठुरायाला अति आनंद झाला आणि विठुरायानं त्यांचं शिवलिंग उचलून आपल्या डोक्यावर धरलं. असं म्हणतात, ज्या भक्तावर विठुरायाची भक्ती असते त्याला थेट डोईवर स्थान दिलं जातं. याचंच प्रतीक म्हणजे शिवलिंग. ज्या वेळेला भगवान विष्णू म्हणजे विठुराया रुक्मिणीच्या शोधात पंढरपुरी दाखल झाले तेव्हा भक्तांच्या ओढीने पंढरपुरातच ते स्थायिक झाले. त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांची रीघ वाढतच होती. मात्र शहरात असेही काही भक्त होते ज्यांना विठुरायाचं अस्तित्व फारसं आवडलं नव्हतं. याचं कारण म्हणजे शिवाची भक्ती करणारे होते. महादेवाशिवाय कोणाचीही आराधना करण्याची त्यांची तयारी नसायची. असाच एक भक्त होता नरहरी सोनार. पंढरपुरातील एका सावकाराला दीर्घ प्रतीक्षेनंतर पुत्रप्राप्ती झाली. या आनंदाप्रित्यर्थ त्याने विठुरायाला सोन्याचा कंबरपट्टा दान करण्याचा बेत आखला. त्यासाठी त्याने गावातील प्रसिद्ध अशा नरहरी सोनाराला गळ घातली. मात्र नरहरी सोनार कट्टर शिवभक्त असल्याने त्यांनी विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊन कंबरपट्ट्याचं माप घेण्यास नकार दिला. त्यानंतर विविध मार्गांनी मूर्तीचं माप घेण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र सगळे प्रयत्न फसले. अखेरीस डोळ्यावर पट्टी बांधून सोनार गाभाऱ्यात पोहोचला आणि हाताने माप घेऊ लागला. मूर्तीवरून हात फिरवताना त्याला मूर्तीच्या काही भागात शिवलिंगाच्या आकाराचा भास झाला. त्याने पटकन डोळ्यावरची पट्टी दूर केली, मात्र तिथे शिवलिंग नव्हते. पुन्हा डोळे बंद केले असता पुन्हा तोच प्रत्यय आला. अखेर त्याचा भ्रम दूर झाला. शिव आणि विठ्ठल हे एकरूप आहे याची त्याला प्रचिती आली. त्या दिवसापासून शैवपंथीयांनीही विठुरायाला माऊली मानलं. हेच विठुरायाच्या डोक्यावर शिवलिंग असण्याचं कारण. येत्या आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरी रंगणार आहे. विठुरायाही आपल्या भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. जातपात धर्मपंथ यांचा भेदाभेद टाळून प्रत्येकाला आपलंसं करणाऱ्या माऊलीला त्रिवार वंदन. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका. धन्यवाद.